आता जातनिहाय जनगणना ही मागणी अनेक वर्षांपासून अनेक लोकांची आहे. काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की काँग्रेस आणि त्यांच्या विचाराच्या सरकारने काय केलं. खरं तर आपण बघितलं 2011 मध्ये आपण एक सोशल अँड इकॉनॉमिक कास्ट सेन्ससचं एक कमिटी केली होती आणि तो सेन्सस पूर्णही झाला होता. त्या समितीमध्ये कोण होतं? महाराष्ट्राकडनं भुजबळ साहेब, मुंडे साहेब स्वतः होते, समीर भुजबळ होते. कारण का त्यावेळेस भुजबळ साहेब आणि मुंडे साहेबांनी तिथं एक चर्चा घडून आणली होती लोकसभेमध्ये आणि काँग्रेस सरकार असं होतं सगळ्यांचंच ऐकत होतं, विरोधातला असला काय आणि बाजूचा असला काय. आणि त्यांनी मुंडे साहेबांचं ऐकलं, भुजबळ साहेबांचं ऐकलं, ही कमिटी फॉर्म केली. 2011ला सेन्सस सुरू झाला, तो 2013ला संपला, 2014ला सरकार बदललं. तर हे सगळे जे जातीनिहाय जनगणना झालेली आहे, जी इम्पेरिकल डेटा गोळा झालेला आहे, तो मात्र दुर्दैवाने बीजेपीने तो वापरला नाही 2014 पासून आतापर्यंत. आणि मग नंतर परत आपण जर बघितलं असेल तर परत एकदा मागणी झाली, राहुल गांधीजींनी मागणी केली, सगळ्यांनी मागणी केली, लोकांनी मागणी केली आणि मग कुठेतरी जनगणना जी खऱ्या अर्थाने 2023ला सुरू व्हायला पाहिजे होती त्याला मान्यता मिळाली, ती अजूनपर्यंत झाली नव्हती. आता गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू झाली. त्यांनी काय सांगितलं, 2021ची जनगणना आम्ही का केली नाही? कोविड होतं. अरे पण कोविड असताना सुद्धा त्यावेळेस जर आपण बघितलं असेल तर तेव्हा अनेक प्रकारचे सर्वे हे सरकारकडनं केले जात होते. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री साहेबांनी कुठंतरी एखादा विषय सांगितला, त्याचा सर्वे होता, तो पुढे मी तुम्हाला सांगतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा विरोधी पक्ष हे सगळं मी आपल्याला डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगितलं. आणि हे का करण्याचं गरजेचं? कारण का पॉप्युलॅरिटी जी आहे, 2014ला विकासाच्या मुद्द्यावर भाजप आलं, मग नंतर तुम्ही बघितलं असेल विकासाचा मुद्दा संपला, मग कुठेतरी 2019ला नॅशनलिझम म्हणजे ज्याच्यामध्ये आपण उरी आणि हे जे विषय त्याच्यावर यांनी राजकारण केलं, मोठे मोठे पोस्टर करून. 2024ला आपण बघितलं असेल की त्याच्या वेगळे मुद्दे करून ते निवडून आले. आता त्यांच्याकडे मुद्दाच नाही म्हणून डिलिमिटेशनचा मुद्दा घेऊन ते कुठेतरी पुढे त्या ठिकाणी येतात असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यामध्ये आता हे बघा, ही कमिटी आहे. ही कमिटी कुठली आहे की ते जे म्हणतायत, म्हणजे अमित शहा म्हणतात आम्ही तुमचा शब्द ऐकतो, आम्ही इथं बोलतो, पण त्यांनी किती काय बोललं तर हे सगळं जाणार आहे या कमिटीमध्ये. आता या कमिटीमध्ये कोण चेअरपर्सन आहे? तर रिटायर्ड जज ऑफ सुप्रीम कोर्ट. काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल अरविंद केजरीवाल साहेबांनी एक मुद्दा मांडला होता की एक जज होत्या सुप्रीम कोर्टाच्या आणि त्यांची मुलं ही सरकारकडनं पब्लिक प्रॉसिक्युटर त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या स्वतः भाजपच्या एक कार्यकर्ता आहेत. हे कुठेतरी सिद्ध झालेले आहेत, RSSच्या कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा मी एका जज बद्दल तिथं उचलला होता आणि उद्या जाऊन भाजपच्याच विचाराच्या सुप्रीम कोर्टच्या जजला जर चेअरपर्सन तिथं केलं आणि त्याच्यानंतर मेंबर कोण आहे? चीफ इलेक्शन कमिशनर. आता चीफ इलेक्शन कमिशन ऑफिसर कसा काम करतो, कुठल्या पद्धतीने काम करतो हे वेगळं सांगणार, ते भाजपचीच बी टीम आहे. आणि मेंबर स्टेट इलेक्शन कमिशन ही सुद्धा भाजपची बी टीम आहे. मग ह्यांनी उद्या जर ठरवलं की महाराष्ट्रात 2011ली करू, गुजरातमध्ये 2001ली करू, म्हणजे जनगणनेनुसार काही निर्णय घेऊ शकतात. 50% हे फक्त चर्चेसाठी बोलत आहेत, पण फॉर्म्युला प्रमाणे ह्यांनी जर केलं आणि डिलिमिटेड. आता काय झालंय, भाजपने 2011ला जे अधिकारी डिलिमिटेशनच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्ड होते, ज्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी डिलिमिटेशन प्रोसेस पूर्ण पार पाडली, त्यातले अनेक रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी हायर केले, नोकरीवर घेतलंय भाजपने आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं काम बाजूला त्यांच्या कार्यालयामध्ये सुरू केलेलं आहे. कुठला मतदारसंघ फोडायचा, समजा मला पाडायचा असेल तर कशा पद्धतीने कुठला भाग आपल्याला तोडता येईल. खरं तर अजितदादांच्या बाबतीत सुद्धा तशी चर्चा त्यांच्या ऑफिसमध्ये त्यावेळेस तिथं होती. म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट होण्यापूर्वी बारामतीला कसं तोडता येईल, पवारांची लेगेसी कशी आपल्याला तोडता येईल, म्हणजे बारामतीमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला बाहेर, खासदारकीला सुद्धा भाजपचा उमेदवार निवडून आला बाहेर, ठाकरे परिवाराला कसं संपवायचं, असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांचे मोठे मोठे महाराष्ट्रातले नेते त्यांच्या मतदारसंघामध्ये अभ्यास सुरू केला होता. म्हणजे ही कमिटी ही भाजपचीच बी टीम त्या ठिकाणी झाली असती. आमचं सरळ सरळ त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे, म्हणून आम्ही याचा तिथं विरोध केला.